प्रेक्षकांनो, एक चिरतरुण आवाज जो कधी खटाळ होता, कधी विरहानं भरलेला, कधी मनाला स्पर्श करणारा, तर कधी आयुष्याचा उत्सव साजरा करणारा होता. आणि आज तो आवाज कायमचा शांत झालाय. भारतीय संगीत विश्वातील एक अजरामर पर्व, एक सुवर्ण अध्याय आज इतिहासामध्ये सामावलेला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण देशानं आपला एक अनमोल ठेवा गमावलाय. त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि एका क्षणामध्ये संगीत विश्वास शोककळा पसरली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही खालावत होती. शनिवारी संध्याकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. शेवटच्या क्षणापर्यंत संगीतासाठी जगलेल्या या स्वर सम्राज्ञीनं शांतपणे या जगाचा निरोप घेतला. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय नाशिक न्यूज. प्रेक्षकांनो, आशा भोसले म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ती एक संपूर्ण युग आहे. तब्बल 8 दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवलं. 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गाणं ही केवळ आकड्यांची गोष्ट नाहीये, तर त्यामागे एक अथक प्रवास आहे, संघर्ष आहे, जिद्द आहे आणि सातत्य. म्हणूनच त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जातं. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताईंचं बालपण अत्यंत साध्या आणि गरिबीत गेलं. वडील दीनानाथ मंगेशकर हे रंगमंच कलाकार होते, पण आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. घरात शिक्षणाचं महत्व होतं, पण परिस्थितीमुळे अनेक वेळा त्यांना तडजोड करावी लागली. मोठी बहीण लता मंगेशकर त्यांना शाळेमध्ये लपवून नेत असत. एका फी मध्ये दोघी शिकत होत्या, पण एक दिवस ही गोष्ट उघडकीस आली आणि दोघींनाही आपली शाळा सोडावी लागली. आणि इथूनच सुरू झाला संघर्षाचा खरा अध्याय. वयाच्या 9व्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच खांद्यावर आली. पुण्यावरून मुंबईला स्थलांतर झालं आणि आयुष्य बदलून गेलं. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी गाणं सुरू केलं. 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटातून त्यांना पहिली संधी मिळाली. त्यानंतर चुनरिया या हिंदी चित्रपटात त्यांनी गाणं गायलं, पण यश अजून दूर होतं. खरं तर त्या काळामध्ये नूरजहां, शमशाद बेगम यांचा दबदबा होता. आशाताईंना दुय्यम संधी मिळत होत्या. अनेक वेळा मोठ्या गायकांनी नकार दिल्यानंतर त्यांना बोलावलं जायचं आणि एका क्षणी तर असा अपमान झाला जो कोणालाही तोडून टाकू शकतो. एका स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग दरम्यान त्यांना आणि किशोर कुमार यांना थेट सांगितलं गेलं की तुमचा आवाज चांगला नाहीये आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण प्रेक्षकांनो, इथेच आशा भोसले ह्या वेगळ्या ठरतात. त्या तुटल्या नाहीत, उलट अजून मजबूत झाल्या. त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला आणि मग हळूहळू परिस्थिती बदलू लागली. 1997 नंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. जब उडे जुल्फे तेरी यांसारखी गाणी गायली आहेत आणि मग मागे वळून पाहण्याची कधी गरजच पडली नाही. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आला एक टर्निंग पॉइंट, R.D. बर्मन. दोघांनी मिळून हिंदी संगीताला एक नवा ट्रेंड दिला. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, ओम शांती ओम यांसारख्या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. कॅबरे, पॉप, गझल, शास्त्रीय कोणताही प्रकार असो, आशाताईंनी प्रत्येक शैलीमध्ये आपली छाप सोडली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र खूप सारे चढउतार होते. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं, पण हे नातं टिकू शकलं नाही. त्यानंतर आयुष्यामध्ये अनेक दुःखद घटना घडल्या. मुलाचा मृत्यू, मुलीची आत्महत्या. पण या सगळ्या वेदनांवर त्यांनी एकच औषध ठेवलं, ते म्हणजे संगीत. त्या गात राहिल्या, स्वतःला बदलत राहिल्या आणि प्रत्येक वेळी नव्यानं उभ्या राहिल्या. आणि म्हणूनच त्यांना लेडी ऑफ व्हर्सिलिटी म्हटलं जातं. त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे, जगामध्ये सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा. पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण असे अनेक सन्मान त्यांच्या नावावर आहेत. तर प्रेक्षकांनो, आज ते आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांचा आवाज अजूनही जिवंत आहे. चुरा लिया है, दम मारो दम, रेशमाच्या रेघांनी, हसले मणी चांदणे ही गाणी फक्त गाणी नाहीयेत, त्या आठवणी आहेत, भावना आहेत आणि काळाच्या पलीकडे जाणारी एक जादू आहे.
गरिबीतून सुरू झालेला प्रवास, अपमान, संघर्ष, वैयक्तिक दुःख आणि त्यातून उभं राहून मिळवलेलं हे यश, ही केवळ एका गायिकेची कथा नाहीये, तर ती जिद्दीची, धैर्याची आणि कधीही हार न मानण्याची एक प्रेरणा आहे. आज संगीत क्षेत्रातील एक नक्षत्र हरपलंय, पण त्यांची सुरांची दुनिया कधीही मावळणार नाहीये. आशा भोसले हे नाव कायमच भारतीय संगीताच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी कोरलेलं राहील. सुरांची मालिका, त्या अद्वितीय आवाजाला नाशिक न्यूजच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर प्रेक्षकांनो, एक आवाज थांबला असेल, पण त्या सुरांची प्रतिध्वनी अजूनही आपल्या मनामध्ये घुमत राहील. आशाताईंनी दिलेली गाणी, त्या आठवणी आणि त्या प्रत्येक सुरामागची भावना, हे सगळं काही आपल्यासोबत कायम जिवंत राहणार आहे. आजच्या या भावपूर्ण क्षणी शब्द अपुरे पडताय, पण कृतज्ञता मात्र मनात खोलवर आहे. अशा या सुरांच्या मालिकेला आपण फक्त एक वचन देऊ शकतो, त्यांची गाणी आपण जपू, ऐकत राहू आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत तुमच्याही मनात त्यांच्या कोणत्या गाण्यानं खास जागा घेतलीये ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्यांच्या आठवणींना एकत्र जपूया. आणि अशा संवेदनशील मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरांच्या त्या अनंत प्रवासाला मनापासून सलाम.